मित्रांनो, आजची पेपरची बातमी वाचली. हा नीटमध्ये 99.99% मार्क पाडून याला MBBSला मिळाले, तरी पण त्याला ते करायचं नाही म्हणून हे आत्महत्या केली. हा याच्या आईवडिलांना सांगू शकला असता, पण त्यानं ते सांगितलं नाही. त्यानं तो चुकीचा मार्ग निवडला. तुम्हाला काय वाटतंय? अशी वेळ येते सगळ्यांच्या आयुष्यात. एक डॉक्टर म्हणून मला पण कळतं की मानसिक अवस्था अशी झाल्यानंतर काही निर्णय घेता येत नाही. पण हे बघा आता काय केले. तर हा दुसरा तर क्लास 2 अधिकारी आहे. याच्याकडे 16 लाख अकाउंटमध्ये तो वाटून घ्या म्हणतोय घरातल्यांना, आणि तो म्हणतोय की स्पर्धा परीक्षा करणारे निराश होतील. माझी बातमी देऊ नका आत्महत्येची. तू त्या पोरांची स्पर्धा परीक्षेची काळजी करतोय, तुला घरातल्यांची काळजी नाही. तू गेलास मरून भावा. आणखी तुला 16 लाख रुपये अकाउंटमध्ये, ते 1 रुपया अकाउंटमध्ये नसणारी कशी हसत खेळत जगतात. प्रत्येकाला टेन्शन आहे. करोडपती पण टेन्शनमध्ये आहे, अरबपती पण टेन्शनमध्ये आहे, आणि सगळ्यात सुखी प्राणी आहे रस्त्यावरचा माणूस, ज्याला घरदार नाही, काय नाही, त्याला कसलंच टेन्शन नाही. त्यामुळे हे असलं करणं योग्य आहे का तुम्हीच सांगा आता मित्रांनो. कुठल्या पक्षानं आत्महत्या केल्या, प्राण्यानं केल्या, कुठल्या झाडानं केल्या, तुम्ही ऐकलंय का मित्रांनो? मग हे घरटं बनवायला ते चिमणा किंवा चिमणी असेल ते एक काडी आणून कष्ट करतोय. त्यानं कुठं कर्ज घेतलंय का, त्याकडे पैसे आहेत का, कुठली परीक्षा नापास झाली का, कोणाला सांगता येते त्यांना, किंवा कुठल्या झाडाला सांगता येते वेदना माझं हे तुटलंय, पाणी नाही मला. तर ते एवढं कष्ट करून आपण गावंड्याला पैसे देऊन घर बांधतोय, तर इतका टेंबा मिरवतो. तर आयुष्य खूप सुंदर आहे, आणि ते असं घालवून काय उपयोग नाही. सगळ्यांना प्रॉब्लेम असतात. या प्राण्यांच्याकडं, निसर्गाकडं आपण प्रेरणा घ्यायला पाहिजे. आपल्याला बुद्धी दिल्या देवानं मनुष्य जातीला, तर जगायला पाहिजे.